गुड मॉर्निंग कृष्णा। आज 1 जून आहे। 1 जून ब्रश घे पटकन। आता अजून नाटक। हाँ चल बस। तर गाइस मी तो उठलेलो आहे, म्हणजे उठून आता लेवाय झाला, पण मला ब्लॉग काढायचं लक्षात नव्हतं म्हणून आत्ता स्टार्ट केला। म्हणजे दुपार झाली तरी मग चालेल। आता काय काम नव्हते, सकाळी फक्त शाळेत जाऊन आलो। शाळा बी बंद होती, समर वॅकेशन। मला वाटलं 1 जूनला स्टार्ट होणार आहे स्कूल, पण मी जाऊन बघितलं तर ते आमच्या शाळेतली मावशी 5 जूनला शाळा अशी सुरू होणार आहे म्हणून घोषित केलं। तर मला अजून उत्साह आला, अजून 4 दिवस सुट्ट्या काढायचं हेच बघत होतो मी। थोडी एक झोप मारली होती मी, अशी झोप झाली माझी। तुम्हाला डोळे कसे दिसत असेल। हे इथं माझी बहीण। तर मी तुम्हाला माझ्या रूम मधला राडा दाखवतो। राडा इथं म्हणजे असा सगळा राडा होता। इथं सारे गोदडे काढले होत्या। आणि हे म्हैस बघा एक, हे माझी दूरची बहीण आलेली आहे। दूरची म्हणजे नांदायला गेली ती, तिकडून माहेरला आली। स्कूलला त्यांच्या सुट्टी पडली नांदायचं म्हणून आपलं माहेरला आली। साबण आण बरं। बघा बाहेर आले त्यांनी एक काम लावून दिलं, साबण आण। साबण कुठे आहे? तिला साबण देऊयात। इथं आपला साबण तर इथं अरे काय पडलं तरी, तर आपण साबण घेतलाय तर घेऊ आपण, देऊयात छोटी ताईला। हे असं पागल आहे का? मी नाही पागल आहे, तू पागल आहे। हिला आपण मस्तपैकी असं साबण दिलेलं आहे। हिला आपण वल्ल करून टाकलेलं इथं आपण मस्त एन्जॉय केला वॉटर पार्क मधला झाल्यासारखा। अरे काय करू यार, समर मध्ये आपले पप्पा भी आपल्याला वॉटर पार्कला पाठवत नाही, आणि तेच समर वेकेशन मध्ये वॉटर पार्कला जाणं स्वप्नच राहिलेलं आहे। तर आपण बघूयात माझी दुसरी मोठी बहीण कुठे गेली। म्हणजे हे आपली काय, आपली गल्ली गुल्ली काय ते म्हणतात। तर हे असं इथं आपलं मंदिर आहे। मी चाललो आता आपल्या दुसऱ्या घरी, तुम्हाला टूर देतो त्यांचा। म्हणजे आपण तर भाड्याने दिलेले आहे, पण तुम्ही बघितलं नसेल। हे इथे एक भाड्याने दिलेले आणि असंच वरती जायचं असं। तर आपण बघितलं आपली बहीण कशी झोपून अभ्यास करते। ही बी रूम आपण भाड्याने दिलती, म्हणजे रेंट वरती दिलती, पण ते घर सोडून गेले। म्हणजे त्यांना दुसरीकडे भेटलं घर, म्हणून आता हे पूर्ण रिकामं झालेलं आहे। रिकामं म्हणजे आता आम्ही बी थोडंसं वापरायला लागले। ही इथे येऊन अभ्यास करते, हिला कुठं डिस्टर्ब नाही करा म्हणून। पण आपण ब्लॉग काढता हिला डिस्टर्ब करायला आलेले। हे बघा त्या दिवशी ते सोडून गेली, हे काहीतरी सोडून दिले अशा मेटलचं आहे। मेटलचं तुम्हाला आवाज दाखवतो का चेक। हे काय असला जोरात आवाज येतो, आपण इथून फेकलं असतं, पण आपली फर्स्ट फुटून आपलाच नुकसान आहे, आपलाच लॉस आहे। पण आपण पुस्तकावर फेकून बघू। पुस्तकांवर नसतं कृष्ण। बघितला आवाज किती मोठा आहे। व्हिडिओ मध्ये जास्त नाही करू शकत। हे एकाच्या असं डोक्यात घातलं ना, डोकं बी फुटू शकतं। हे बघा फुटलं। हे ओव्हर ऍक्टिंग करते काय। इथं मस्त असं इथं संसार आहे। कॅल्सी ते सारे पुस्तक ठेवलेत।
इथे हे कोणतं सीएचा चॅप्टर नंबर कोणता आहे, सीएचं पुस्तक घ्यायचे. सीएचं पुस्तक तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही सीएचं फाउंडेशन क्लिअर करत असेल तर माझी बहीण बी ही सगळ्यात वरतून 2 नंबरला ती येणारी, ती म्हणजे मधली बहीण आहे. ही बी आपली सीएचा अभ्यास करते. आपण बघू शकता आपल्या इथलची लाईट डबल गेली. इथं 24 घंटे फक्त नावाची लाईट राहते, पण त्याच्यातनं फक्त 5-10 घंटे राहते. ते बी ह्याला आता कोण चाललं आहे, इथं कोणतरी चाललं ते माझ्या वर्गातली पोरगी. बघा मग तिने काय आपल्याला भाव दिला नाही. हे बघ कसं बघती. तर तुम्हाला म्हणजे आता रिकाम आहे, तुम्हाला एवढं काही खास वाटलं नसेल या रूममध्ये, फक्त इथून असं. पण इथं व्ह्यू लय भारी येतो गाईज. असं इथं मंदिर आहे आपल्या समोर डायरेक्ट, इथून असं मंदिर. इथं आता इथं एक महादेवाचं मंदिर होतंय, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं महादेवाचं नवीन मंदिर होतंय. आणि इथं आपलं दत्ताचं मंदिर आहे. आणि इथं स्टोर रूम. आणि असाच इथून अशी यायचं आणि असून इथं काही एवढंच आता सामान नाही, फर्निचर घेऊन गेले त्यांचे, ते रिकामं झाले म्हणून आपण थोडं वापरात घेऊ, तर लोक दुसरं येत नाही. ते इथून मस्त अशी बाल्कनी आहे. मस्त बाल्कनी. काही नाही, हे कशी बसून अभ्यास करते. डबल घेतलेलं आहे. तरी तर ते पहिले राहत होते ना रेंट घेऊन, त्यांनी साईबाबाचे असे 2 पिक्चर्स सोडलेले. हे बघू शकता, इथं एक ठेवतो मी तसं. इथं असे 2 फोटो ठेवलेले आहेत. ते काय करते, फोटो घेते आणि असंच इकडे तिकडे टाकून देते. मला असं राग येतो ना त्यांचा. पण काय, पण इथं पहिले बी असे 2-4 वेळेस झालेले आहेत असेच फोटो त्यांनी ठेवले होते, म्हणजे कुठं इकडं तिकडं पडलेले. आम्ही काय करतो, त्यांना उचलून असं कुठंतरी ठेवतो, नाही तर आमच्या देवघरात ठेवून देतो. आमच्या देवघरात तुम्ही पाहिलं असेल की 2-3 फोटो असेच आहेत, म्हणजे दुसऱ्याने सोडलेले. आम्ही तिथं दररोज पूजा करतो. तेच मला लय राग येतो. तर काय आपण इथं एक गेम खेळणार आहे. तिथं तुम्हाला तांबे दिसतंय का, ते पाणी त्याच्यात. आणि आपल्याला इथं एक गोळा आहे, असं फेकून हे बघा असं ढकलत ते तांब्याला लागायचं का बघायचं, म्हणजे ते बाउल नसतं ते बघूयात आपण. कोण बघत तिसने घाण पाणी कोणतंच पाणी. तर गाईस तर आपली मम्मी बोलत होती आपण आलोय. काय मी बोलवलं तर पळून गेलं बाहेर. मी नव्हतं गेलो. कोण गेलं गाईस मम्मी काय म्हणते आपली, मी पळून गेलो. सांगा बरं. मी पाणीपुरी खायला गेलो. तर आपण बघूयात माझ्या बहिणी काय करतात. इथे एक महाराणी बसलेली आपली, हे आपली दुसरी महाराणी आणि तिसरी महाराणीचं तर वेगळंच चालू आहे. आपण गुलाबजामुनकडे फोकस देवायच, कारण की ते आज तो लोक आपल्या शेफला येत नाही. तर आपण नीट बघू. तुम्ही ह्याची रेसिपी सांगू शकतात शेफ मास्टर. गुलाबजामुन फोकस करायचं सांगू शकता काय. आम्हाला विचारताय का. तुम्ही लेट झाला थोडं. तुम्ही रेसिपी सांगा आम्हाला रेसिपी. तर मी सर्वात पहिले
गुलाबजामुनचं जे रेडीमेड आटा येतो, पीठ येतं, त्याला मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कच्चे जे दूध असतं ते मिसळून त्याचा असा डो बनवून घेतलाय. दाखव ना डो. आणि त्यानंतर त्याचे असे छोटे 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 गोळे 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 करून घेतलेले आहे. कॅमेरामॅन लवकर फोकसच करत नाही. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि इथून पुढची रेसिपी आपण थोड्या वेळाने पाहूया. आता सध्या हीच प्रोसेस चालू आहे. तर हे सर्व चालू आहे कारण आज माझ्या पप्पाचा बर्थडे आहे. सो आज आम्ही पुरणपोळी करतोय, पप्पाची फेवरेट डिश. आणि त्यानंतर अजून एक पप्पाची फेवरेट डिश आहे, म्हणजे फेवरेट फूड आहे, तो आहे गुलाबजामुन, जो की माझा सुद्धा खूप फेवरेट आहे. हे जेनेटिक आलेलं आहे की पप्पाला आवडतो आणि मला त्याहूनही जास्त आवडतो करायलाही आणि खायला. मला पण आवडतो. हे आम्ही दोघं बनवलेलं काही नाही, ही आणि मी, आमच्या दोघांच काही नाही, आम्हाला दोघांना आवडतं. पण आम्ही एक चोर पाहिला, तो मन में लड्डू फोड़ रहा है, मतलब मन में गुलाब जामुन फोड़ रहा है. ये कुछ बोल नहीं रहा है, ये बोल कुछ नहीं रहा, पर मन में गुलाब जामुन फूट रहे हैं. तर आपण बघितलं ह्या शेफ मास्टरनी स्वयंपाक करत होती, पण आपण नीट बघितलं ना भाजी कशाची करत होती. तर मी सांगतो भाजी कशाची करत होती. पण तुम्हाला एक सांगू, ही वाली भाजी हिने केलेली नाही. ही भाजी हिने केलेली आहे. नो, मी केली. तयारी तिने केलेली आहे. तयारी मी केली, फोडणी तिने दिली. येस. तरी तर माझी चूक झालेली आहे गाईच. ही भाजी हिने नाही करून, हिने मी नाही करून हिने केलेली आहे. नाही चूक झाली डबल. नाही चूक झाली. रिटेक. ही भाजी हिने नाही करून हिने नाही करून हिने केलेली आहे. म्हणजेच आज रात्री आपलं बेस्ट स्वाद जेवण होणार आहे गाईच. अरे भाजीचं नाव तर सांग. हा, एक मेन आमच्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीच्या भाजी सोबतल्याचा नाव काय आहे तुम्हाला माहिती असेल तर बघूनच तुम्ही समजलेला असेल. पुरणपोळी सोबतची काय काय समजले असेल तर काय काय समजले नसेल सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये या भाजीला म्हणतात इळवण्याची आमटी. तर इथं समजू शकतात. आणि तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवतो. कोणी तर ससुराल मध्ये ही भाजी केली नवीन येणे आणि ती तिला आली नाही, एवढे नाव ठेवतात की त्याला काही लिमिट नसती. म्हणून पोरींला ही भाजी यायला पाहिजे आणि आपल्या मुलांना बी यायला पाहिजे. तर हिचं काही टेन्शन घेऊ नका. ही खूप घाण बनवते, तरी पण तिच्या सासूरालवाले माहेरवाले ऍडजस्ट करून घेत, कारण ते आपल्या घरचंच आहे. हिला लय टेन्शन आलेलं आहे सीए फाउंडेशन क्लिअर करायचं. तिच्या डोक्यात काय माइंड चालू आहे काय माहित. डोक्यात माइंड काय चालू आहे आपल्याला तर माहित नाही. हे इथं काहीतरी दीदीनं आणलेले इथं माझ्या काकाचा आणि तिच्या पोरीचा फोटो आहे. फोटो तर काही इथं आपला दादा आलेला आहे, पण आता कोणतरी दुसरं बाहेर झालेलं आहे. मला त्यांच्यासमोर अनकंफर्टेबल आला दादा आपला इथं. त्याचा आता साखरपुडा लग्न ते जमलेलं आहे. तर बघूयात आपण आपल्याला वहिनी कशी भेटती. आता त्यांचं फेस रिव्हील नाही करणार, तुम्हाला साखरपुड्यातच दाखवेल. तर मी तुम्हाला थोड्या वेळात पोचता फटाका दाखवणार आहे. हे बघा, ही आपली शहेनशाह बादशाह, हा आमचा नेता. हिने मस्त आपण आपले नेते बनवले आहे. एवढे नेते बघा. तर हिला असे एवढे भारी गुलाबजामुन येते ना, ते बघूनच गुड्डी ताईच्या ना तोंडात पाणी येतं.
घरी तर आपली मम्मी बोलत आहे आपल्याला, आपण बघूयात काय कर म्हणते. काय 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 केलं आज तू दिवसभर? मी व्हिडिओ काढतोय. हा व्हिडिओ काढला. व्हिडिओच्या आधी काय केलं? मी उठलो 12 वाजता. हा 12 वाजता उठून काय केलं? काही नाही, शाळेत जाऊन आलो. शाळेत जाऊन तर फुगली का बघू आपण पुरणपोळी. मला तर वाटतं फुगून याच्यात गेलेली आपण. कधी नाही फुगणार आहे. I'm